24 तासात युतीवर निर्णय घ्या, नाहीतर स्वतंत्र निर्णय घेऊ. प्रताप सरनाईकांनी भारतीय जनता पक्षाला अल्टिमेटम दिलाय. मीरा भाईंदरमध्ये भाजप शिवसेना युतीचा तिढा अजूनही कायम आहे. आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, मी सांगतो म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो काय निर्णय आहे तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे. जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. कारण शेवटी काहीच प्रतिसाद येत नाही, तुम्ही प्रतिसाद देत नाही आणि आमचे उमेदवार आमच्या पाठीमागे लागले की काय करावं. तर 24 तासामध्ये जर काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला आमचा निर्णायक काय तो आहे तो निर्णय घ्यावा लागेल. अशा पद्धतीनं मी आता त्यांना निरोप देतोय. पनवेलमध्ये भाजपचे माजी नगरसेवक पदाधिकारी नाराज असल्याचं चित्र आहे. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असल्याची माहिती. नाराज पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते. पनवेलमध्ये भाजप शिवसेनेची युती अद्याप जाहीर झालेली नाहीये आणि त्यामुळे सस्पेन्स अजूनही कायम आहे. काम करून सुद्धा पक्षाकडून संधी मिळत नसल्यानं नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. तर त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अकोला महानगरपालिका निवडणूक जागा वाटपावरून महायुतीत तिढा अजूनही कायम आहे. बैठकीनंतरही 2 जागांवर मतभेद कायम असल्याचं चित्र आहे. निवडणुकांसंदर्भात आचारसंहिता लागू झाल्यानंतरही राजकीय बैठका अजूनही सुरूच आहेत. जळगावात अजिंठा शासकीय विश्रामगृहात देखील बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांची गोपनीय बैठक पार पडली. महापालिकेच्या जागा वाटपांसाठी बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महापालिका आयुक्त कारवाई करणार का, याकडे आता लक्ष आहे. पुण्यात धनगर समाजाला 5 जागा द्या. पुण्यात यशवंत सेनेची ही मागणी आहे. धनगर समाजाला डावललं तर मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा यशवंत सेना अध्यक्ष विष्णू कुराडे यांनी दिला. 5 लाख धनगर समाज बांधव असताना देखील एकही उमेदवार महायुतीने आतापर्यंत दिलेला नाही. जे आमचे काही समाजातले चळवळीतले काम करणारे नेते मंडळी आहेत, चळवळीत काम करणारे आमचे समाज बांधव आहेत, यांच्याकडून अशी माहिती आम्हाला भेटलेली आहे की एकही उमेदवार महायुतीने दिलेला नाही. आणि महाविकास आघाडीने देखील उमेदवार दिलेले नाहीत अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे. महाविकास आघाडी महायुती या दोन्हीही जर आमच्या धनगर समाजाला डावलण्याचं काम केलं असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळात धनगर समाज हा स्वतंत्रपणे काय करायचं काय नाही याच्यावर आमची एक मोठी बैठक होणार आहे. आणि महायुती म्हणजे भाजपनं तर आम्हाला पूर्णपणे डावललेलं आहे. त्यामुळे भाजपला आम्ही मतदानही करणार नाही. 21 जानेवारीला आमच्या मुंबईला मोठं आंदोलन होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.